हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता, आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा राजमा चावल. तो पण मिक्सरमध्ये ग्रेव्ही न करता एकदम झटकीपट. त्यासाठी मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो छान बारीक चॉप करून घेतलेत. 2-3 हिरव्या मिरच्या चॉप केल्यात आणि थोडी कोथिंबीर. आणि हा राजमा मी रात्रभर भिजत ठेवला होता आणि सकाळी 2-3 शिट्ट्या होऊ दिल्यात. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून वाफवून घेतलं होतं, म्हणजे 2-3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. तर आता मी कढईमध्ये थोडं तेल टाकून कांदा परतून घेणार आहे आणि ग्रेव्हीची तयारी करणार आहोत आपण. आणि ते पण मिक्सरमध्ये वाटून न घेता. तर तुम्ही बघा मी कशा पद्धतीने करते. ह्यामध्येच मी थोडीशी लसणाची पाकळ्या टाकलेल्या आहेत 4-5. आता मी हे छान लालसर होऊ देणार आहे. आणि राजमाचे खूप फायदे आहेत, म्हणजे ह्यामध्ये फायबर आणि प्रोटीन खूप जास्त असतं. हे मसल बिल्डिंगसाठी खूप चांगलं आहे आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांसाठी खूप चांगलं आहे. आणि हे खाल्ल्यानंतर बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही. टोमॅटो टाकून घेतलेला आहे, आता तो पण परतून घेणार आहे. ह्यामध्येच राजमामध्ये फायबर जास्त आहे, ज्याचा उपयोग असा होतो की फायबरमुळे आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम असते ती चांगली राहते, म्हणजे पचनसंस्था आपली चांगली राहते. तर आता मी तेजपत्ता, दालचिनी आणि जिरे टाकून घेतलेले आहेत. मध्यभागी असं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्येच मी म्हणजे फोडणी देत आहे. मिक्सरमध्ये वाटून घेत नाही आहे, कारण ते भांडं आता धुण्यासाठी आहे आणि मला कंटाळा आलेला आहे, त्यामुळे मी असा शॉर्टकट यूज करत आहे. तर कोण असं शॉर्टकट यूज करतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि 2-3 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत. आता हे व्यवस्थित परतून घेत आहे, म्हणजे छान ग्रेव्ही होईल आपली. आणि जसं मी सांगितलं, ह्याला इंग्लिशमध्ये किडनी बीन्स म्हणतात. तर नावाप्रमाणेच ही किडनीसाठी खूप चांगलं असतं. आणि ह्याच्यामध्ये प्रोटीन खूप जास्त असतं. आणि प्रोटीन आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी, म्हणजे आपले केस, नखे, दात वगैरे सर्व प्रोटीनपासून बनलेले असतात. आणि जसं वय वाढतं तसं प्रोटीनची डेफिशियन्सी आपल्याला होऊ शकते. त्यामुळे हा राजमा आपण आहारामध्ये इन्क्लूड केला पाहिजे. तर आपल्या बॉडीला किती प्रोटीन पाहिजे पर डे, तर आपलं वजन जर सपोज 50 किलो असेल तर आपल्याला 50 ग्रॅम प्रोटीन दिवसभरात म्हणजे खाल्लं गेलं पाहिजे. तर ह्यामधून आपल्याला बऱ्यापैकी प्रोटीन मिळतं, त्यामुळे हा आहारामध्ये नक्की इन्क्लूड करा. तर तुम्ही बघू शकता मी आता मध्यभागी थोडीशी स्पेस करून त्यामध्येच चटणी, मीठ, हळद, गरम मसाला आणि थोडी धनेपूड आणि हिंग टाकून घ्या, म्हणजे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास नाही होणार. आणि मी ह्यामध्ये खोबऱ्याचं कूट टाकत आहे, जे की भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं. तर ह्यामुळे आपल्या ग्रेव्ही भाज्या झटपट होतात आणि मिक्सरची गरज पडत नाही. अगदी झटकेपट आणि झणझणीत अशी भाजी होते. त्यामुळे ही आयडिया खूप चांगली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं भाजून असं वेगवेगळं हे वाटण करून ठेवू शकता. तर मी आता हा उकळलेला राजमा ह्यामध्ये टाकत आहे. पाणी आपण नंतर टाकायचं आहे, आधी फक्त राजमा टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित परतवायचा आहे. आता ह्या स्टेजला मी कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडं परतून घेत आहे. आणि आपल्याला राजमा उकळलेलं पाणी तेच यूज करायचं आहे या भाजीमध्ये ग्रेव्हीसाठी, त्यामुळे भाजी खूप टेस्टी होते. मी तेच पाणी घेत आहे, जे की राजमा उकडून घेतला होता. आणि जशी ग्रेव्ही लागेल तसं पाणी आपण ॲड करू शकतो. हे झाकण ठेवून थोडं 5 मिनिट म्हणजे शिजू द्यायचं आहे. ऑलरेडी शिजलेलंच आहे, त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार. आता ह्याला मी 2 मिनिट वाफ देणार आहे आणि मग आपली राजमा रेडी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून मी तुमच्यासोबत असे छान छान रेसिपी परत आणेन.
तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. आता ही प्लेटिंग केलेली आहे. चला तर भेटू अशाच नवनवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.